गुड मॉर्निंग. तर बघा, आमच्या गल्लीमध्ये सकाळी असं काही दृश्य दिसतंय आणि हे नारळाचे झाड ना खूपच छान आहेत. आणि नंतर ना मग मी दूध वगैरे आणलं, दूध गरम केलं आणि मला खूप भूक लागली होती म्हणून पोहे बनवायचं ठरवलं. पोहेसाठी छान असा कांदा, हिरव्या मिरच्या आणि थोडेसे बटाटे, थोडंसं कोथिंबीर वगैरे कापून घेतला आणि लगेच पोहे बनवून नाश्त्याला पोहे आणि चहा असं मी खाऊन घेतलं. म्हटलं आज काय करावं, काहीतरी नवीन करायला पाहिजे. म्हटलं रोज बोर होतोय नुसतं स्वयंपाक भाजी करू करू. आज नाश्ता झाल्याच्या नंतर मग मी आंघोळ करून घेतली, कारण आज मला उठायला पण उशीर झाला होता आणि भूक पण खूप लागली होती. म्हणून म्हटलं पहिला खाऊन घेऊ, नंतर आंघोळ करूया. नंतर माझी आंघोळ झाली होती आणि देवपूजा पण झाली. कपडे वगैरे मी धुवून घेतले होते. म्हटलं चला आज काहीतरी नवीन बनवूया. तर मी सांगते तुम्हाला, हे 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तेवढीच वाटी पिठी साखर टाकलेली आहे. तर आज आपण बिस्किट बनवणार आहात, त्याची ही रेसिपी आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान आहे. नंतर काय करायचं, साखरेच्या आणि तुपाच्या गाठी सर्व मुडल्या पाहिजे असं त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर ना त्याच्यामध्ये ज्या याने आपण साखर घेतलं होतं वाटीनी, त्याच वाटीने त्याच्यात मैदा टाकायचा आणि त्याच्यात थोडं अर्धं बेसन आणि बेसनच्या पण अर्धा रवा. तर अशी रेसिपी टाकायची आणि 1 चम्मच बेकिंग पावडर टाकायची, थोडीशी इलायची पूड टाकायची आणि हाताने छान मिक्स करायचं. याच्यात दूध, पाणी वगैरे काहीही आपल्याला मिक्स करायचं नाही आहे, नाही तर उगाच ते सगळं खराब होऊन जाईल. आणि हे बघा, याचा छान असा गोळा जमला ना की एक गोळा करून घ्यायचा आणि 10-20 मिनटं बाजूला ठेवायचं. तर हे बघा, मी आता असा गोळा करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये गाठी होत्या म्हणून मी थोडंसं त्याला मळत होते आणखीन. आता हा गोळा तयार झाला आहे, आपण याला साईडला ठेवून देऊयात. तर मी त्याला झाकून बाजूला ठेवलं होतं. नंतर ना असे मोजून थोडे छोटे छोटे गोळे बनवायचे आपल्याला, आणि छोटे एकदम पुरीपेक्षा पण छोटे. तर बघा, या पिठाचं कसं आहे ना की हे पीठ हातात फैलायला लागतं, जसं अनारसे बनवताना होतं आहे तसं. तर याला काळजीपूर्वक करायचं, नाही तर ते पुरं खराब होऊन जाईल. नंतर ना मी माझ्याकडे ना बटर पेपर नव्हता म्हणून एका पेपरला ऑइल लावून तो प्लेटमध्ये ठेवला आहे. आणि हे कढाई मी थोडं 10 मिनिट अगोदरच तापवायला ठेवली होती. त्याच्यामध्ये खाली मीठ टाकलं आहे. नंतर ना हे असे बिस्किटाचे प्लेट ठेवले होते. तर बघा, आपले बिस्किट बनवून खूप छान झाले आणि हे टेस्टला पण खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. बिस्किट करून झाले होते आणि बिस्किट मी टेस्ट पण केले होते. खरंच खूप छान अशी टेस्ट येते. एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि म्हटलं चला आपण तर बिस्किटं खाऊ, पण नवऱ्याचं काय, नवरा ओरडेल ना आपल्या नावाने. म्हणून मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. स्वयंपाक वगैरे करत होते. म्हटलं पटकन पोळ्या करून घेऊया. आणि भाजी होत नाही तोपर्यंत साहेब पण आले होते आणि मला म्हणत होते, या मोबाईलच्या चक्करमध्ये तू एखाद्या दिवशी मला उपाशीच ठेवशील. तर भेटूया नेक्स्ट